अमरावती शहरात कायद्याचा धाक उरला आहे का? मध्यरात्रीच्या सुमारास बडनेरा रोडवर घडलेल्या धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. 24 एप्रिल रोजी कपाशी बियाण्यांचा माल घेऊन निघालेला चालक साजिद रफिक याच्यावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला. अमरावती ते बडनेरा रोडवरील गोविंद महाराज मंदिरासमोर समर्थवाडी परिसरात 3 इसमांनी मोटरसायकलवर येत त्याची बोलेरो पिकअप अडवली. आरोपींनी चालकाला जबरदस्तीने खाली उतरवून लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून मोहम्मद रेहान उर्फ बल्ला यांचे नाव समोर आले असून तो स्थानिक पातळीवर ओळखला जाणारा व्यक्ती असल्याचे समजते आहे. उर्वरित 2 आरोपी अद्याप अज्ञात आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी चालकाला धमकी देत बोलेरो पिकअप गाडी घेऊन पळ काढला. जखमी अवस्थेत चालकाने कसाबसा जीव वाचवत घरी पोहोचून दुसऱ्या दिवशी इरविन रुग्णालयात उपचार घेतले. दरम्यान लुटलेली गाडी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडल्याची माहिती समोर आली आहे. भीतीपोटी तात्काळ तक्रार नोंदविली नसली तरी 29 एप्रिल रोजी बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या 2023 अंतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक होणार का, हा प्रश्न आता सर्वांच्या मनात आहे.